नमस्कार मित्रांनो, मी सुदीप तुमचं स्वागत करतोय एका नवीन मुलाखतीमध्ये। तर आज आपण आले शिपूर डोंगरवाडी पट्ट्यावर। तर येत्या 2 तारखेला भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन केले या माळामध्ये। तर आता आपण यामध्ये कोणते कोणते गट होणार आहेत, त्याचप्रमाणे बक्षिसांचं वितरण कसं असणार आहे ते, आणि तसंच पट्टा कसा असणार आहे। कारण कसं आहे, पट्टा सगळ्यांना माहितीच आहे शिपूरचा। तर कसं आहे, काही बदल झाल्यात का नाही किंवा अजून काय बदल करायला लागतात, ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओतून तुम्हाला देणार आहे। तर आता आपण सुरुवात करूया। आपल्यासोबत सगळी पंच कमिटी आहे। तर दादा, पहिलं तुमचं नाव सांगा। माझं नाव शिवाजी श्रीकांत महाडिक। तर आता ही तुम्ही 2 तारखेला 1 लाख रुपयाचं मैदानाचं आयोजन केलंय, तरी आता कशा निमित्त आहे, कुठली यात्रा आहे किंवा आमच्या यल्लेमा देवीची यात्रा आहे। यात्रेनिमित्त आपण हे मैदान आयोजित केलेलं आहे। बरोबर। आता यामध्ये एकूण किती गटात मैदान पार पडणार आहे? 4 गटात मैदान पार पडणार आहे। कुठली कुठली गट आहेत त्यात काय? जनरल अ गट, ब गट, आदत आणि दुसरा चौसा। आता बक्षिसांचं वितरण कसं असणार काय यामध्ये? जनरल अ गटाला प्रथम क्रमांक 1 लाख रुपये, द्वितीय 75, तृतीय 51 आणि ब गटाला प्रथम 51, द्वितीय 31 आणि तृतीय 21 आणि आदतला 21, 15 आणि 10 आणि हे दुसरा चौसा 21, 15, 10 सेम बक्षीस। आणि यामध्ये ढाल निशाण काय काय? ढाल निशाण फक्त निशाण, बरोबर। तर आता मित्रांनो, तुम्ही गटांचं म्हणजे बक्षिसांचं वितरण बघितलं असाच, ज्यामध्ये जनरल गटाला 1 लाख रुपये आहे, ब गटाला 51,000 रुपये पहिले बक्षीस आहे, आणि दुसऱ्या चौशाला 21 आणि आदतला 21। तर बक्षीसही भव्यच दिल्यात। कारण कसं आहे, जनरल गट 1 लाख असला की 51,000 क्वचित निघते, तर तिने आता ब गटाला पण भरपूर बक्षीस दिल्यात। आणि मैदान हे रास्त होतेच, पण तरी पण आपण कमिटीकडनं नियम अटी बघूया। तर त्या मैदानचे नियम अटी काय असणार आहेत? आपल्या शिपूर गावच्या यल्लामा देवीच्या यात्रेनिमित्त आम्ही शर्तीचं आयोजन केलेलं आहे। या शर्तीच्या आयोजनामध्ये शर्ती जी काही बक्षीस आहेत ते आमचे सहकार्यांनी सांगितलेलंच आहे। त्यात पुढं शर्तीसाठी जे काही नियम अटी आहेत त्या थोडक्यात मी सांगतो। शर्यतीसाठी येणारे जे बैलगाडा मालक आहेत, त्यांनी येताना जे काही आधार कार्ड असू दे किंवा लंपीचं सर्टिफिकेट असू दे किंवा जी शासनाचे नियम घालून दिल्यात, त्या नियमाला जे काही कागदपत्र लागतात ते घेऊन त्यांनी इथं उपस्थित राहावे। त्याचबरोबर हे मैदान शासनाच्या सर्व नियम अटी शर्तीचं बांधील राहून हे पार पाडलं जाईल। तसेच कमिटीचा जो निर्णय असेल तो अंतिम राहील आणि शासनाचे सर्व नियम पार पाडले जातील। बरोबर। तसेच येणाऱ्या सर्व बैलगाडा प्रेमींना व बैलगाडा मालकांना पाण्याची व्यवस्था व इथं जे काय दुखापत कोणाला झाली, काय झालं तर त्याचं जे काय ॲम्ब्युलन्स असू दे किंवा फर्स्ट एड असू दे, ह्या सगळ्या गोष्टी कमिटीच्या मार्फत केल्या जातील। बरोबर। तर मित्रांनो, आता कमिटीने आपल्याला सांगितले की नियम अटी म्हणजे आता मैदान हे 50,000 डिपॉझिट भरून आहे, त्यामुळे प्रत्येकाला लंपीचं सर्टिफिकेट असणं बंधनकारक आहे। लंपी सर्टिफिकेट, मालकांचं आधार कार्ड, गाडीवाल्यांचं आधार कार्ड, गाडीवाल्यांचा फोटो, बैलाचा फोटो, ही संपूर्ण कागदपत्र जमा केल्याशिवाय ही गाडी नोंद केली जाणार नाही आहे। कारण कसं होतंय, इथं येऊन शेवटला कागदपत्र कमी पडली की डिपॉझिट द्यायला दमवतात। कारण त्यांनी त्यांच्या नियमावर बोट ठेवत असतात की बाबा आम्हाला तुमच्या गाड्या किती नोंद आहेत, 20 गाड्या नोंद आहेत, 20 गाड्यांचं 20 कागदपत्र द्या, त्याशिवाय 50,000 डिपॉझिट परत मिळत नाही। त्यामुळे प्रत्येक मालकाने ही काळजी घ्यायलाच पाहिजे की डॉक्युमेंट्स ही क्लिअरच करावी। आणि गाड्या ह्या ऑनलाईन नोंद चालूच आहेत, त्यामध्ये आता खाली नंबर दिलेच जातील। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रवेश फी ही 10% राहणार आहे। प्रवेश फी प्रत्येक गटाला जेवढं बक्षीस असेल त्याच्या पहिल्या बक्षिसाच्या 10% प्रवेश फी असणारच आहे। आता आपण पुढे पट्टा बघूयाच, आणि नक्कीच तुम्हाला जर का काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकताय। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमिटीने आता एक निरोप दिलाय की जर का गट 2 होत असतील तर प्रत्येकानं आपापल्या मालकानं त्या गाडीवांची जबाबदारी घ्या की ह्या गटात गाडी जर का दोन्ही गाड्या एकाच गटात पडल्या एखाद्या गाडीवांच्या, तर इथं जास्त काय ऍडजस्टमेंट करता येणार नाही। कारण ठरलेल्या गाड्या एक गाडी किंवा एक ते समजा 10-15 गाड्या असतील किंवा काय, जी कमिटी किती गाड्यांचा गट करेल त्याच्यानुसार त्या गाड्या सोडण्यात येतील। त्यामुळे प्रत्येकानं आपापल्या मालकांनी आपापल्या गाडीवानाची खात्री घेऊन तू कुठल्या गाड्या डबल केल्यात का नाही ह्याची संपूर्ण खात्री पहिलाच कमिटीला द्यायची। मग म्हणजे जे गट सुटायच्या आधी किमान एक पट्ट्यावर आलेल्या पहिला तिनं हे द्यायला पाहिजे, म्हणजे कल्पना द्यायला पाहिजे, जेणेकरून कमिटीला तशी व्यवस्था करता येईल। जर का एकाच गाडीवांच्या 2 गाड्या एकाच गटात येत असतील तर ह्याची नक्कीच मालकांनी खात्री घ्या आणि पुढे पट्टा बघशीलच। धन्यवाद मित्रांनो।